राऊत साहेब या बोला ना बोला ना. तुम्ही कोण्या पक्षाचे? मी काँग्रेस पक्षाची आहे, प्रभाग क्रमांक 7 मधली. मी सध्या वार्ड अध्यक्ष म्हणून आहे. आणि आता आम्हाला म्हणजे आताच नुकतंच माहित पडलं की 3 पंजा आणि 1 हत्ती आलेला आहे आमच्या प्रभागातून. बरोबर आहे. तर आम्हाला म्हणजे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, पण काम करणारा उमेदवार पाहिजे आणि नवीन नवीन चेहरे पाहिजे. आंबेडकरी विचाराच्या पार्टीचा एकही उमेदवार निवडून नाही आला आहे. वंचित बहुजन आघाडीचा नाही, बसपाचा नाही आला. तुम्हाला एक सांगा, वंचित बहुजन आघाडीनं बहुजन समाज पार्टीने युती करायला पाहिजे का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं नाही वाटत. नाही वाटत का? सांग ना बा. नाही यायला. तुम्ही सांगा. तुम्ही बघा, जर नाही युती करायलाच पाहिजे माझ्या मताप्रमाणे. तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हणा, मायावतीचा, बीएसपीचा आणि ज्या काही ह्या तुटक्या फुटक्या जेवढेही म्हणजे पार्ट्या झालेल्या आहेत छोट्या प्रत्येकाने सगळ्यांनी एकामेकांनी म्हणजे माघार घेऊन जर एकत्र आले तर आम्हाला दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. हे सगळ्यात महत्वाचं या ताई बोललेलं आहे. हे बघा, आणि सर्वात महत्वाचे असं की बीजेपी म्हणजे यायला नाही पाहिजे, म्हणून आम्हाला काँग्रेसच्या मागे जावं लागत आहे. बीएसपी पण आम्हाला म्हणजे तेवढीच गोडी होती, कारण बाबासाहेबांचं चिन्ह आहे हत्ती. आणि काही लोक आमच्याच म्हणजे आमच्याच विरोधात म्हणजे ते आतून म्हणजे अपक्ष उमेदवार हे उभे करतात, हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही पैशाच्या लालचीने कोणत्याही पक्षातून तिकिटा घेतो. इथून नाही मिळाली तर तिथे, तिथून नाही मिळाली की तिथं. याच्यामुळे आमचा हा खूप म्हणजे घात होत आहे. आणि बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला म्हणजे सत्तेची चाबी हातात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे कसं, सगळे जर एकत्र आले तर बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण व्हायला जास्त वेळ लागणार. तुम्हाला वाटत नाही काय, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजे? एकत्र आले पाहिजेत, निवडलं पाहिजे. दोन्ही पार्टीच्या नेत्यांना सांगा. तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. पण आम्ही माघार घ्यायला तयार नाही ना. हा गड आहे इंदोऱ्याचा गड, हा बाबासाहेब आंबेडकरांचा गड मानला जाते पूर्ण भारतात. बाबासाहेब इथं आले होते, तिथंच कोणी नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्टीचं. किती मोठी शोकांतिका आहे मध्यमवर्गीयांसाठी. तर हे खूप मोठी म्हणजे धोक्याची गोष्ट आहे. आता तर काही नाही, पण येणाऱ्या पिढीसाठी, समोर जी पिढी येणार आहे, आमचे नातू वगैरे, त्यांना याच्या किती मोठं म्हणजे हे नुकसान आहे. शाळेचे म्हणा, सगळीकडे आता वर्गीकरण केलेलं आहे. प्रायव्हेट शाळा झालेल्या आहेत. आमच्या गरीब लोकांचं स्मरण होत आहे. नोकऱ्या तर सगळ्यात, रोजगार तर सगळ्यात महत्वाचं. आणि ह्या अशा या पद्धतीने हे म्हणजे निवडणूक होत आहे एवढा लेट, जे हा कालावधी. महिला काऊन पुढाकार घेत नाही? असं आता करा ना, काहीतरी करायला पाहिजे ना. हे सगळे समाजाचे नेते आहेत, एका ठिकाणी आले पाहिजे. लोक ऐकतील ना, नाही तर मग असं पडायला लागते ना. किती प्रयत्न करा, पण हे लोक सगळे विकल्या गेलेले आहेत. कोणते बीएसपीचे असो, वंचितचे असो, की नाही विकले गेलेले. तुम्ही हे वरून वेगळं यांचं समीकरण असते, आतून वेगळं समीकरण असते. मला हे सांगा, जर विश्वास ठेवा लागेल ना आपल्या पार्टीच्या पक्षावर विश्वास तेव्हा ठेवून की जर यांनी माघार घेतला, जे निवडून आले त्यांनी 5 वर्ष काम केलं आणि त्यांचे जे काही काम कमी असेल तर नवीन चेहरे पुढे आणा, नवीन युवा पिढीला तुम्ही चान्स द्या. जर युवा पिढी समोर येईल आणि ते काम करेल तर प्रत्येकाला वाटेल की नाही, पार्टी आपली मजबूत आहे. तुम्ही म्हणाल की मीच नेहमीसाठी म्हणजे वंश परंपरा चालली पाहिजे आणि मीच सत्तेत राहिलो पाहिजे. हे बरोबर आहे की नवीन चेहऱ्यांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे आणि निवडणुकात उतरवलं पाहिजे. आणि सगळे ह्या इंदोऱ्यामधील महिला आहे यांचंही म्हणणं असंच आहे की म्हणजे वंचित बहुजन आघाडी असो, बीएसपी असो किंवा इतर रिपब्लिकन पक्षातले सगळे गट असो, यांनी एकत्र येऊन जे आहे ते राजकारण केलं पाहिजे. म्हणजे समाजाची एक ताकद मोठी होईल. आम आदमी पार्टीचे डाकुळकरजी, आम आदमी पार्टी सोबत बोलूया आपण. हो, नमस्कार. नमस्कार. कसं काय राहिलं आम आदमी पार्टीचं परफॉर्मन्स? आता 12 वर्षानंतर आम्ही इलेक्शन लढलो, पहिलं इलेक्शन. आणि भरपूरशे आमच्या ज्या कॅन्डिडेट आहे त्यांना शिकायला भरपूर मिळालं इलेक्शन मध्ये. इलेक्शन आतून बाहेरून पाहायला मिळालं, नियोजन कसं करावं लागतं ते समजलं, आर्थिकतेचे काय विषय असतात ते समजले, दुसरे जे पक्ष आहेत ते कशा प्रकारे इलेक्शन लढतात, कसे डावपेच असतात इलेक्शनचे ते त्यांना कळले.
ही सगळ्यात मोठी मला असं वाटते कमाई आहे आमची. बरोबर, सुरुवातच आहे. सुरुवातच आहे. आणि मला 1-2 कॅन्डिडेट आमचे बऱ्यापैकी मतं घेतले, 4000 3000 असे. कुठल्या प्रभागातले? प्रभाग 4 मध्ये घेतले, प्रभाग 3 मध्ये घेतले. प्रभाग 3 मध्ये कोण होतं? सविता मोरे म्हणून, मोरेताई. किती मतदान घेतलं? आता 8व्या फेरीत तर त्यांचं 3000 प्लस मत म्हणू शकता. आता पाहू. आता लोक आरोप बीजेपी बी टीम आहे, बी टीम आहे, पण हा जो निकाल आलेला आहे याच्यावरून काय दिसतं मग? हे बघा, आम्ही ना कोणाची ए टीम आहो ना कोणाची बी टीम आहो. आम्ही आमचीच टीम आहो आणि आम्ही आम आदमी पार्टीचीच टीम आहो. आम्हाला काही घेणं देणं नाही बाकी दुसरे पक्ष काय करतात. आम्ही आमचं काम करत असतो. कुठे कुठे आता हे बघा, मतदार तेवढेच असतात. कोणताही एक पक्ष असेल तो मतदार कमी घेणार आणि दुसरा पक्ष त्याच्या ठिकाणी जास्त मतदार घेणार. तर कोणीच कोणाची बी टीम ए टीम नसते. जर इथे MIM, मी ऐकलंय की MIM चारही उमेदवार MIM चे आले प्रभाग 3 ते सगळ्या डिक्लेअर नाही झालाय मला वाटते. पण तिथे आमच्या उमेदवारांनी चांगले मतं घेतले. कुठं 1600 घेतले, कुठं 3000. टोटल नागपूर शहरामध्ये किती उमेदवार लढवले तुम्ही? आम्ही 65 उमेदवार लढवले. 65 उमेदवार. 65. NCP नंतर सगळ्यात जास्त उमेदवार आम आदमी पक्षाचे होते. 4थ्या नंबरवरती काँग्रेस, BJP, NCP नंतर आम आदमी पक्षाचे उमेदवार होते. आणि काय आहे की आर्थिकतेचे विषय असल्यामुळे वेळेवरती NCPनी आमचे भरपूरशे उमेदवारी पळवून नेले. आता हे राजकारण आहे, ते चालत राहते. पण एक सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल आम आदमी पार्टीची नागपुरात. आता आमची तर हेच अपेक्षा आहे का बा सुरुवात चांगली झाली, मग बघूया आता काय होते पुढे. आता भरपूर लांब लढाई आहे. लढाई खूप मोठ्या ताकदीसोबत आहे. या देशामध्ये ही जी ताकद सध्या सत्तेत बसली आहे तिच्या विरोधात लढा देणं हा काही सोपी नाही आहे. काँग्रेसची परिस्थिती तुम्ही आता बघत आहे, इथेही बघत आहे, मुंबईतही बघत आहे, पूर्ण महाराष्ट्रातही बघत आहे. कोल्हापूर, चंद्रपूर आणि अमरावती सोडून सगळीकडे भाजपा आली आहे. तर आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की पुढची लढाई कशी लढायची. काँग्रेस म्हणते की बा आम्ही एकटाच लढतो, आमचं इथेच म्हणणं आम्ही बी एकटाच लढतो. बिलकुल. स्वतःच्या म्हणजे भरोश्यावर जे आहे आम आदमी पार्टी इथे लढलेली आहे. 60 जागा, 65 जागेवर इथं लढत दिली आहे. आणि एक या निवडणुकीमधून खूप काही शिकायला मिळालं असंच जे आहे आम आदमी पार्टीचे नेते ढाकुलकरजी यांनी सांगितले आहे. तर नक्कीच आपल्याला धन्यवाद आणि अभिनंदन, शुभेच्छा पण तुम्हाला. काय म्हणतो? बंद केलं? चालू आहे लाईव्ह चालू आहे. बोला ना, बंदच ठेवते. बोला ना, बोला आणि पाणी द्या. बोला. नाही तुम्ही आधी तुमच्या प्रश्नात होतं. जय भीम काका या. मला त्रास दिला त्याबद्दल क्षमा मागतो. अरे नाही काका, असं कसं क्षमा कशाला? तुमचा आवाज हा आपल्या नेत्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, हे आमचा उद्दिष्ट असते ना, बरोबर आहे. नाही काय? मी चुकीचं बोललो असेल तर मी मागा घेतो. चुकीचं बोललो असेल तर ते लोक तुम्हाला कमेंट करून शिवाय देतील किंवा मग चांगलं म्हणतील. बोला साहेब, काय म्हणता तुम्ही? काय नाही, आम्ही आनंदी आहोत. एक सांगा मला, इथं वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीनं युती करून राजकारण करायला पाहिजे की नाही पाहिजे? बिलकुल करायला पाहिजे. पण आता कसं झालं, काय परिस्थिती आहे, बहुजन समाज पार्टीची मिशनरी होती ती कमिशनर मध्ये झाली. सर्व काय? मिशन था कांचना साहब का मिशन, वो पूरा कमीशन हो गया है. यहाँ के कार्यकर्ताओं को टिकट न दे के अरे जो बाहर के लोग आए, जिन्होंने पार्टी विरोधी काम किए, जिन्होंने ये मूवमेंट बनाई, सुभाष साखरे सारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिले, त्याला 5000 मतदान दिलं. जायला पाहिजे होती. आम्ही त्या समर्थनात आहोत. पण इथेच कसं आहे, इथेच जिल्हाध्यक्ष, इथेच नगरसेवक, इथेच लोकसभेचे उमेदवार, एकाच माणसाला, महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी एकाच माणसाला ठेवलं आहे. बाकी लोकांना तिकीट वाटल्यात, कशा वाटल्या तुम्हाला सांगेल तर वाईट वाटेल, जनतेला वाईट वाटेल. सांगू द्या, अरे सांगतो तुम्हाला, सांगून द्या. अरे कसे पैसे घेऊन तिकीट वाटले आम्हाला माहिती आहे ना, कसं बाहेरच्या माणसाला बोलवलं. कोण अलबारचं? अरे किती लोक आहेत, किती उमेदवार आहेत बाहेरचे. कार्यकर्त्यांना तुम्ही नाराज कराल, ज्यांनी पार्टीसाठी सर्व संघर्ष केला, जीवाचे रान केलं. नाही, पार्टीसाठी जो काम करते तळागाळातून तशा माणसांना तिकीट द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे होती. सर्व कार्यकर्ते धावून आले असते. पण कार्यकर्त्यांना या लोकांनी डावलून बहुजन समाज पार्टीने बाहेरच्या लोकांना आणि पार्टी विरोधी काम करणाऱ्या लोकांना तिकीट दिल्यामुळे ही परिस्थिती आज बहुजन समाज पार्टी झाली आहे. ह्या अगोदर 10 सीटा होत्या, पण कार्यकर्ते नाराज असल्यामुळे, जमीन गळ्यात नाराज असल्यामुळे, तुम्ही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता? येस, मी 1984 पासून आहो. मी 2002 मध्ये प्रभाग 9 मध्ये इलेक्शन लढलेला आहो. काय नाव तुमचं? मी भुवनेश्वर उके, ऍडव्होकेट भुवनेश्वर उके. सर्व लोक ओळखतात मला, असं नाही. यावर्षी तयारी होती तुमची? तयारी होती, पण ते दलाली चालू होती ना पार्टीमध्ये, कमिशन वाला काम होता, म्हणून आम्हाला तिकीट मिळाली नाही. काय सांगाल असं आता? आता काय नाही होय, इतकी मोठी आम्ही बीज बोललं, एवढं मोठं झाड झालं, हे लोक फळं खात आहेत. काय करणार आम्ही लोक?
एकच सीट आली ना, मायनस झालो एकदम. हो आनंद वाटते आम्हाला, कारण असं कसं? नाही. हृदयापासून सांगतो साहेब. पक्षाचा आनंद नका साजरा नाही, करू, मी कारण नाव मायनस झालो आहे. साहेब त्यावेळची मिशन आता कोणत्या पद्धतीने झाली आम्हाला कळत साहेब, की दुखते कार्यकर्ता हे सर्व कार्यकर्ते उभे आहेत. आनंद नका करू नाही साहेब, नाही खरं वाटते, कारण कार्यकर्ते मला तिकीट भेटली नाही म्हणून तुम्ही नाही, मग नाही, आनंद- मला नाही भेटली चालेल हो, मला नाही आपला भेटली. पक्ष आहे ना. पक्षाला नाही, पक्ष कसा झाला हे तुम्हाला सांगतो ना. आज वार्डाची कमिटी नाही, कसं निवडून द्या तुमच्या प्रभागची सोडा. जिल्हाध्यक्ष आपल्या या हो, प्रभागात एकच व्यक्ती जिल्हाध्यक्ष, एकच लोकसभेचा उमेदवार आणि तो कार्पोरेटरचा उमेदवार, हे कुठे बाकी कार्यकर्ता मिळेल का? कसं बोलता साहेब तुम्ही? कार्यकर्ता न्याय झाला काय सांगा तुम्ही. कार्यकर्त्याला न्याय दिला नाही. नाही मिळाला, म्हणून कार्यकर्ता नाराज होता. तरी त्यांनी काम केलं, आम्ही काम केलं पार्टीसाठी, पण जनतेने दाखवून दिलं. जनतेलाही माहित होतं की कार्यकर्ता कसा असतो म्हणून. काय भाऊ, बरोबर आहे ना? हे नाही दादा, या ना इकडे, या ना, या सगळ्यांनाच मग आपल्याला बोलता येते. तुम्ही बहुजन समाज पार्टीचे मी उत्तर नागपूर असे 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 म्हणजे आमचे त्या कॅमेरा बाईले मॅडमले आम्हाला त्रास नाही. आणि मी उत्तर नागपूरचा अध्यक्ष माझी अवघ्या 2 महिन्या अगोदर मला म्हणजे माझ्या पर्सनल कामामुळे मी तो ध्यान आहे. आणि माझ्या प्रभाग 1 मध्ये पक्षाने प्रभाग 1 मधले आहे तुम्ही? प्रभाग सांगतो ना, प्रभाग 1 मध्ये पक्षाने 3 उमेदवार दिले आणि एका जनरल सीट मध्ये हे ड वर्गामध्ये पक्षाने 2 एबी फॉर्म दिलं. अच्छा. आणि 2 एबी फॉर्म दिल्यामुळे त्यामुळे पक्षामध्ये कसं तरी किंतु बंद झालं. आणि जर यांना पक्षाचा शिस्त असते त्यांनी 4ही सीट द्यायला पाहिजे होता. मग 4 सीट न देता एकाच ठिकाणी डबल फॉर्म कसं काय दिला, हा पहिला प्रश्न इथल्या स्थानिक नेत्यांना. कारण की प्रदेशाध्यक्षांनी जो निर्णय घेतला अतियोग्य आहे, पण स्थानिक जे नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, प्रदेश सचिव आहेत, प्रदेश महासचिव आहेत, अजून अनेक पदाधिकारी आहेत नागपूर शहरामध्ये, आणि त्यांनी जे पक्ष हिताशी जो काय निर्णय घेतला ते चांगला घेतला, नाही घेतला हे आता जनता दाखवून राहिली. बसपाचा अंदाज होता यावर्षी 15 सीट निवडून येईल म्हणून. बसपाचा अंदाज नाही तर माझ्या अंदाजात 25 सीट येणार होत्या. अच्छा. पण काही कुठे चुकलं कुठं? सांगतो ना, हे काहीतरी तथागत नेते मंडळी जे असतात ना, ते तथागती नेत्यांनी आपला घर झोपडीचा महल कसं बनवा हा त्यांनी प्रयत्न केला चुनावामध्ये. झालं पाहिजे ना, महल झालाच पाहिजे ना. महल कसं झोपडीतच राहील का? समाजाला गहाण ठेवून महल बनवणं चुकीचं आहे. समाजाला गहाण ठेवून महल बनवणं चुकीचं आहे. बरं, युतीच्या संदर्भात काय बोलणार तुम्ही? बसपा वंचितची युती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? बघा, बहनजीचा आजचा स्टेटमेंट आहे. आज बहनजीचा जन्मदिवस आहे 15 जानेवारी. तुम्हाला तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हा, बहुजन समाज उत्तर नागपूर तर्फे बहन कुमारी मायावती जे आमच्या सर्वस्वी आहेत यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी इच्छा होती, आमचे जे मुवमेंटचे पुराणे कार्यकर्ते आहेत ज्यांनी बहुजन नायकचा वाटून लोकांना तयार केलं, तर आमचे विचार होते का 15 तारखेला बहनजीला आम्ही चांगलं गिफ्ट देणार देऊ, हे आमचं प्रण केलेलं होतं. पण तथागत नेत्यांनी जे महाराष्ट्राचे पदाधिकारी नागपूर जिल्ह्यातले त्यांनी आपल्या सोयीनुसार हा राजकारण केला. त्यामुळे आम्ही आज बहनजीला फक्त एकच सीट देऊ शकली नागपूर शहरामध्ये. मी युतीच्या संदर्भात प्रश्न केला होता. तर बहन कुमारी आजचं स्टेटमेंट आहे, आम्ही युती करू पण आम्हाला वोट ट्रान्सफर नाही होत. आम्ही युपी मध्ये युती केली, बिहार मध्ये केली, आणि मान्यवर काँग्रेस आमची हयात असताना प्रकाश आंबेडकर सोबत विधानसभेसोबत आम्ही ना त्यावेळेस युती केली होती. पण प्रकाश आंबेडकरजींनी काही आपल्या तथागत, कारण की दलित मुवमेंटला कोणी ना कोणी हातभार लावते आणि हे राजकारण खेळी असते. त्यामुळे काँग्रेस हयातमध्ये आपण युती झाली नाही. युती त्यांनी तोडली होती, प्रकाश आंबेडकर, आम्ही नाही तोडली होती. आणि हा जो समाज आहे, आमचा जो समाज आहे हा बहुत मजबूत आहे. पण यांना योग्य दिशा व योग्य नेतृत्व न भेटल्यामुळे आज भरकटलेला समाज आहे. आणि आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सुरेशजी ऍडव्होकेट डोंगरे साहेब, त्यांचा प्रखर नेतृत्व चांगला आहे. पण त्यांचा कसं आहे की त्यांनी जे कार्य केलं आहे त्यांना पुरं महाराष्ट्र पाहायचं आहे. नागपुराचं काय आहे, नागपूरला ज्यांना युतीच्या संदर्भात बोलूच नाही राहिले, झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे म्हणून, हो किंवा नाही. नाही मी सांगतो, आम्ही युती करणार होतो. ते होतो जे नंतर तर जाऊ द्या.
आता या पुढे जे राजकारण करायचं आहे दोन्ही पक्षांना एकत्र बसून राजकारण केलं पाहिजे का नाही हाच प्रश्न हो किंवा नाही. आमच्या प्रदेश कॅडर बेसच आहे. नाही नाही प्रदेश हे बघा ते नेते बसते किंवा नाही बसत तो नंतरचा भाग आहे पण कार्यकर्त्यामध्ये काय आहे बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे वंचितच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते मला विचारून घ्यायचं आहे. तुम्ही आम्ही जर युती करायच्या तयारीत आहोत पण ते नेतृत्व विचार करते कोण प्रदेशचे नेतृत्व जे बँक माने मायावतीजी आणि आमचे अध्यक्ष जे आहेत डोंगरे साहेब तो त्यांच्या कारण की हा युतीचा जो आहे फॉर्म्युला हा नेत्यावर असते आमचे वरिष्ठ नेते आहेत ते. आता ते म्हण नेत्यावर जरी असं पण एक कार्यकर्ता म्हणून तुमचं मत काय ते तर सांगा. माझा आता ह्या काँग्रेसच्या एक ताई आता सरळ सरळ बोलल्या त्या काँग्रेसच्या पदाधिकारी आहे पण त्यांनी ते मान्य केलं का आमचे जे हे सगळे आंबेडकरी मुवमेंटचे आणि विचारधारेचे जे नेते एकत्र बसत असतील तर आम्हाला काँग्रेसमध्ये जाण्याचा काही गरज पडणार नाही आम्ही आमच्या घरी तेच म्हणून राहिलो काका. म्हणून युतीच्या संदर्भात झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे झाली पाहिजे बसपाचे कॅडर बेस हे लोकांना बरोबर असे डायरेक्ट नाही बोलत कॅडर नाही सांगा आम्ही तुम्ही जसे तुम्ही बोलून राहिले तसेच तुमचे नेता बोलते. नाही माझा प्रश्न तो नाही एक मला उत्तर माझा प्रश्न एकच आहे का बसपा आणि वंचित एका ठिकाणी बसून निवडणुका लढल्या पाहिजे का नाही पाहिजे दोन हो किंवा नाही हो किंवा नाही. मी तुम्हाला सांगतो नाही हो किंवा नाही हो किंवा नाही हो किंवा नाही. प्रदेश बघा काहीच बोलू नका हो किंवा नाही हो किंवा नाही दोनच शब्दात काहीच बोलू नका. नाही हे कॅडर म्हणून कसं आहे जेवढे कॅडर पक्ष राहतात ना तोलून मापून बोलतात. फक्त माझा प्रश्न काय आहे माझा प्रश्न तुम्हाला नंदेश्वर साहेब एकच आहे आपण आजचं जर उदाहरण घेतलं तर आपली वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचं पतन झालेलं आहे. इथं आंबेडकर गड आहे या गडामध्येच तुमचं काही नाही आहे जरी तुमचं जयस्वाल एक उमेदवार जरी निवडून आले असाल पण म्हणजे आंबेडकरी रक्ताचा माणूस इथं निवडून आलेला आहे. आता तोच प्रश्न तुम्हाला आहे की इथं वंचित बहुजन आघाडी आणि बसपा एक होऊन निवडणुका लढले पाहिजे किंवा नाही फक्त हो किंवा नाही हो ना मी सांगतो ना हो किंवा नाही सांग बाकी बोलूच नका. या ताई या तुम्ही ह्या काँग्रेसच्या ताई ह्या पुढे खुलेआम बोलल्या यांनी ह्या ताईनं दाखवा या ताई इकडे या तुम्ही या काँग्रेसच्या आहे आणि काँग्रेसच्या ताईनं सांगितलं आहे या काँग्रेसचं काम करतात पण त्यांच्या मनात होतं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे का आमचे जर आंबेडकरी विचाराचे लोक एक आले तर आम्ही काँग्रेस आम्हाला जाण्याची मी तुम्हाला प्रश्न करू तुम्ही त्याचं उत्तर देऊ नाही राहिले तुम्ही उत्तर देऊ नाही राहिले तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम्ही नेता आहे का बहुजन समाज पार्टीचे नेता आहे का तुम्ही अध्यक्ष आहे मी म्हणून म्हणलं मी. नेत्यांची भाषा बहुजन समाज पार्टीच्या नेत्याच्याच मनात नाही आहे का युती झाली पाहिजे म्हणून नक्कीच नाही आता वंचितच्या नेत्याला विचारलं तर तोही सुद्धा म्हणाला का युती झाली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आता बहुजन समाज नाही तेच तर पण झाली युती झाली पाहिजे युती झाल्या पाहिजे कारण की कसं आहे मताचा विभाजन होऊन राहिला पण बसपाचे नेते नाही आहात ह्या काँग्रेसच्या ताई आहे. आता पुन्हा आणखी या ताईला बोलून घेतो फक्त दोन शब्द सांगा आंबेडकरी विचारधारेचे जेवढे पार्टी आहे बसपा वंचित रिपब्लिकन पार्टी ह्या सगळ्या लोकांची एकत्र निवडणूक लढली पाहिजे का नाही लढलीच पाहिजे. आम्हाला नाईलाजाने काँग्रेस पक्षाकडे जावं लागलं कारण आम्ही बीएसपीचेच कार्यकर्ते होतो आजपर्यंत पण बीएसपीचे कार्यकर्ते काय बोलत आहेत ते तुम्ही ऐका नंदेश्वर साहेब. आम्ही नाईलाजाने आम्ही काँग्रेसला म्हणजे मतदान यासाठी केलं की कमळ निवडून आले नाही पाहिजे म्हणून आम्ही काँग्रेसला म्हणजे यावेळेस म्हणजे मदत केली. आता हा धाक दाखवत गेला माझं तेच म्हणणं आहे हा यांच्या मनातला जो धाक आहे यांच्या मनातला जो धाक आहे बसपाचे नेते काढतील काय उदाहरण देत आहे आता ह्या चुनाव उदाहरण देत आहे प्रभाग 1 मध्ये कुठल्याही रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार नव्हता वंचितचा पण उमेदवार नव्हता फक्त बहुजन समाज पार्टी बीजेपी काँग्रेस बीएसपी होता तिथे तरी समाजाने मग बसपाला मतदान का केलं नाही म्हणजे आताच्या प्रभाग 1 मध्ये बीएसपी काँग्रेस आणि बीजेपी कुठल्याही निळ्या झेंड्याचा उमेदवार उभा नसताना डिवायडेशन आहे ना तुमचं एक नंबरची गोष्ट करू राहिली आहे 1 नंबर मध्ये बसपा बीजेपीने कोणाला उमेदवारी दिली कोण होतं हो कुकरे जे असेल एससी ची गोष्ट करू आपण फक्त एससी धनविजय कोण आहे एससी आहे कोण समाजाची आहे एससी आहे ना बौद्ध म्हणा एससी मधला हे गट पकडू आपण नाही तेच तर नाही प्रश्न मी तुमचा ऐकला तुमचं म्हणणं काय आहे तुमचं नाही तुमचं म्हणणं काय आहे का बसपाला का होल्डिंग केलं नाही आहे बसपाला
तुमच्या एक नंबर मध्ये का केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण बीजेपीने तुमच्या आपल्या समाजाला तिकीट दिली आहे, काँग्रेसने दिली आहे, बसपाने, अशा वेळेस आपण तिघामध्ये गणल्या गेलो नाही ना. मग आपला समाज कसा आहे चुकीच्या म्हणल्या. ओपन सीट मध्ये एक काँग्रेसचा जग्यासी, बीजेपीचा कुकरेजा आणि बहुजन समाज पार्टीचा किशोर नंदेश्वर हे तिघच उमेदवार होते. तरी पण समाजाने मतदान का नाही केलं मग हा विचार. आता तिथे नंदेश्वरच साहेब होते, किशोर नंदेश्वर, किती त्यांना मतदान मिळालंय? आता सध्या आता 10व्या राऊंड पर्यंत फक्त 1500 मतं मिळाल्यात. हा समाज कुठे गेला मग? आपण समाजाची गोष्ट करतो. आपण वंचित राहा आरपीआय जेवढे बी नेते असतील, निळ्या झेंडा जेवढे बी नेते असतील, मग त्यांनी त्या प्रभाग 1 मध्ये बसपाला मतदान का नाही केलं? कुठेतरी आपण मग कमी पडलो असून प्रचार करण्यामध्ये किंवा समाजाच्या घरापर्यंत जाण्यासाठी कुठेतरी, कमी नाही सर. किंवा मग तुमच्यासारखे जे नाराज नेते, आता हे ऍडव्होकेट साहेब नाराज झालेले आहे. आंबेडकरजी, आनंदराव आंबेडकर, राजरत्न आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाळे, सुलेखा कुंभारे एवढ्या नेत्यांनी कधी संबंध केला नाही. लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मुंबईच्या याच्यावर शिवाजी प्रियंका गांधी हात पकडून युती केली होती. नंतर कुठे गेली होती? तर कोणत्या नेत्यावर विश्वास करता तुम्ही? हे आमचे नेते सर्व बीजेपीला विकले आहेत. मग तुम्ही कसा नेते लोक समाज विकतात? समाज जबाबदारी बहुजन समाज पार्टी हा देशातला 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. हे राष्ट्रीय पार्टी आहे, पण मोठी पार्टी या नात्यानं हे तुमचं सुद्धा काम आहे की सगळे इतर पक्षांना एकत्र करणे. मान्यवर कांचीराम साहेबांनी हे केलं ना, कांचीराम सर्व प्रयत्न केले, पण हे आगाऊ लोक आहेत, यांना अहंकार आहे. मी काय म्हटलं, सगळे भाऊ आनंदराव आंबेडकर, राजरत्न आंबेडकर, रामदास आठवले नाव घेतलं. मुंबईला कितीतरी आरपीआयचे गट आहेत, त्यांना कधी एकत्र आणू शकले नाही. ते स्वतः स्वार्थासाठी समाजाला विकतील, पण एकत्र येणार नाही. बीएसपी ने हा उदर खूप वेळा प्रयत्न केला. उपेंद्र शिंदे मान्य आपल्या त्यांचाही प्रयत्न केला. त्यांच्या नेत्यांना आम्ही महाराष्ट्र अध्यक्ष बनायला तयार होतो, पण हे लोक आपला अहंकार सोडला नाही. हे लोक आता असं किती वर्ष हे चालणार आहे साहेब? किती वर्ष चालणार आहे असं? तुम्हाला उदाहरण दिलं प्रभाग 1 मध्ये सर. नाही समाज सर, मी तुम्हाला उदाहरण दिलं महानगरपालिकेचा. त्या एरियामध्ये कुठलाही दुसरा निळा झेंडा नसताना मग समाजाने मतदान बीजेपीला मोठेपण का केला, काँग्रेसला मतदान मोठेपण ना केला का? काऊन? ह्या समाजाला तुम्ही जे बोलला ना की समाज एक पाहिजे. जेव्हा आम्ही उमेदवारी घेत्या वेळी आम्ही समाज एक होणार नाही, त्याचा परिवर्तन आम्ही उमेदवार घेत असताना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्याला भेटून सांगितलं, जर तुम्ही उभे होत असतात आम्ही उभे होणार नाही, कारण एकच उमेदवार पाहिजे आम्हाला. त्यामुळे आमच्या त्या प्रभाग 1च्या सर्व नेत्यांनी, वंचित आघाडीचे लोक, रिपब्लिकन खोरीपाचे लोक, रिपब्लिकन गारीपाचे उमेदवार नाही दिलं, आठवलेले नाही दिलं उमेदवार कुठल्याच निळ्या झेंडा. मग आम्ही समाजावरती बोललो. भागात आपण हे ठरवून घेऊ का की बहुजन समाज पार्टीवर आता लोकांचा विश्वास नाही म्हणून? लोकांचा विश्वास आहे ना, वोटिंग नाही भेटलं ना. मग नाही प्रश्न तर युतीचा नाही. आता जे तुम्ही नाही ते माझा युतीचा तर प्रश्न आहे, ती का झालीच पाहिजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे. पण आता जेव्हा तुम्ही म्हणता का प्रभाग 1 मध्ये एकमेव उमेदवार आमच्या निळ्या झेंड्याचा असल्यामुळे वोटिंग द्यायला पाहिजे वोटिंग. युती केलं तर मत भेटत. उमेदवार पण तुमचे चांगले होते नंदेश्वर. नाही, युती केल्यानंतर मतदान भेटणे कशावरून हा प्रश्न आहे सर. 4 खासदार आले होते 1990 मध्ये. ते आले काँग्रेसच्या सोबत युती केल्यामुळे. काँग्रेस सोबत करो तेच. जेव्हा आपण दुसऱ्या सोबत युती करून येऊ शकतो. खासदार आले होते युपी मधून. प्रत्येक राज्यामध्ये आमदार बसपाचे, असं काही नाहीये. महाराष्ट्रात नाही खातं खुललं ना. आम्ही महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्राचा प्रश्न करतो. काय बोलतो तुम्हाला, नागपूरचे मध्ये 10 वरून 9 वर आलो आहे. काय सांगला तू मागाशी की नागच्या वाडीमध्ये 7 नगरसेवक बसपाचे होते, सारे नगरसेवक पडले, एक नाही नगरसेवक. मी तुम्हाला काय कुठं चुकू कुठं राहिलं माझा नेता मी माझं म्हणणं असं एकदम तुम्ही हे धरून घेऊ नका. माझं म्हणणं हे आहे का बा आपलं कुठं चुकू राहिलो, आपण मायनस का बरं होऊ राहिलो आहे तो सांगतो मी. माझा बहुजन समाज पार्टीवर समाजाचा विश्वास बहुत आहे, पुष्कळ विश्वास आहे. पण काही तथाकथित नेत्याच्या निष्काळजीमुळे आणि त्यांच्या योग्य योजनाबद्ध प्लॅनिंग नसल्यामुळे, बरोबर योजनाबद्ध प्लॅनिंग नसल्यामुळे ह्या समाजाला जे दिशा मिळायला पाहिजे होता त्या दिशा न मिळाल्यामुळे आज आम्हाला चित्र दिसत आहे. हे आपला पक्ष कॅडर आहे, आपल्या समाजानं तर दिशा द्यायला पाहिजे, आपल्या पक्षानं तर दिशा द्यायला पाहिजे ना.
कॅडर आमचा भरपूर आहे. है ना? आम्ही विचारधारेनं फुले शाहू आंबेडकरच्या विचारधारेसोबत कधी हे नाही करत, ताळमेळ नाही करत. आमचा विचार फुले शाहू आंबेडकर. त्याच्यामध्ये नेत्याचीच चूक आहे सर. जे नागपूरचे नेते आहेत, अच्छा, म्हणजे कोणते नाही, बसपाचे बसपाचे जे नागपूरचे पदाधिकारी आहेत, अच्छा. जे महाराष्ट्राच्या वर कार्यकारिणीवर आहेत, त्यांच्या चुकीमुळे कोण आहे तुम्हाला नाव माहित आहे, मी पत्रकार आहे. तुम्हाला नाव हे आमच्या वाडीचे नेते बोरकर साहेब या बोरकर साहेब आहेत. बोरकर साहेब आले वाडीचे आमच्या बोरकर साहेब या वाडीचे आमच्या आहे. मला माहित आहे. ते जिल्ह्याचे याने अध्यक्ष गमावलाय. जिल्हा प्रभारी बोरकर साहेबांना बीएसपीचा अध्यक्ष गमावला ना, अध्यक्ष वाडी नगर परिषदेचा. नाही, समाजामध्ये वावरत असताना एक गोष्ट आहे, आधीच्या कार्यकर्त असण्याची पद्धती आताची थोडीफार चुका होऊ शकतात, यात काही दुमत नाही. मोठ्या चुका होऊ राहिल्या ना बोरकर साहेब. परंतु आजच्या कंडिशन मध्ये आपण बघितलं तर असं लक्षात येईल की समाजाचाही हळूहळू विश्वास थोडासा जरा कमी होत आहे आणि कुठेतरी आमचाही समन्वय करण्यामध्ये कदाचित थोड्याफार चुका असतील, परंतु 100% नाही. कारण बहुजन समाज पार्टीचे जिम्मेदार पदाधिकारी आपलं चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतात. थोडाफार जो काही मिसअंडरस्टँडिंग आहे आपसामध्ये बसण्याचा, युतीच्या संदर्भात तुमचं काय आहे? वंचित बहुजन आघाडी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? युतीच्या संदर्भात झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? संदर्भामध्ये भविष्यामध्ये काय करायचे बघू. नाही, झाली पाहिजे का नाही? एकत्र आले चांगली गोष्ट आहे. बसपाचे नेते आहे ना एकदम. नाही कसं आहे, एवढ्या दिवसाच्या कामाच्या अनुभवावरून समन्वय जमवत असताना आम्ही जमवण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुठंतरी आमचे भाऊबंदच वाडीमध्ये युती फिसकटली ना. नाही फिसकटली आणि त्याला कारण अध्यक्ष राहिलाच तर आपला. आमचे बंधू आहेत, आमचे बंधू आहेत, त्याच्यामुळे तो जाऊ द्या. यांचा रोल जास्त होता. नाही ठीक आहे, तिथले. नाही ठीक आहे. आम्ही वाटप करताना चांगला वाटप केलं, एकत्र येण्याचा आता प्रयत्न कोऑप्शन मध्ये बहुजन समाज पार्टीचे नरेंद्रजी मेंढे यांना घेतलाय. आले ना, चांगलं झालं ना. तुमचा काय म्हणजे प्रयत्न होता? आमचा प्रयत्न म्हणजे पक्षाचे आमचे नरेंद्रजी मेंढे पक्षाचे व्यक्ती आहेत. म्हणजे कोणाच्या कोट्यातून गेले? नाही आता ते वंचित काय म्हणतो वेगवेगळ्या पक्षांनी त्यांना समर्थन केलं, आम्ही त्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो त्यांना. आमच्या पक्षाच्या माणसाला त्यांनी जो मनोनीत हे केलं, वंचितना धन्यवाद देता का? सगळ्यांनाच देतो. ते वंचित असो किंवा जे ज्या पक्षांनी सहकार्य केलं त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. बघा बरं, ते किती मोठं काम करते. वंचित पक्षाने बहुजन समाज पार्टीचा एक चांगला मोठा नेता पडला म्हणून त्यांना को ऑप्शन मध्ये घेतलं. बहुजन समाज पार्टीवाली युतीच्या संदर्भात बोलत नाही. तुम्ही नाही युतीच्या संदर्भात बोललो ना आम्ही. त्या कुठेतरी ताळमेळमध्ये जरा बरोबर ताळमेळ जमला नाही, त्याच्यामुळे ते झालं नाही, त्याच्यामुळे तो विषय संपला. ताळमेळ झाला नाही आहे, पण निश्चितच ताळमेळ बनवा. वंचित बहुजन आघाडीचे नेते असो किंवा बहुजन समाज पार्टीचे नेते असो, एका ठिकाणी बसून जे आहे समविचारी पक्षाचे नेत्यांनी एका ठिकाणी यायला पाहिजे. कारण समविचारी पक्ष नसतानाही एकत्र बसून ते आपलं युतीचं राजकारण करतात. पण महाराष्ट्रात मात्र समविचारी पक्ष म्हणजे आंबेडकरी मुवमेंटचे जे नेते आहे एका ठिकाणी बसून जे राजकारण करत नाही, त्यामुळे जे आहे असा आजचा दिवस येतो. कारण उत्तर नागपूर हा नागपूरचा गड मानला जातो, पण मात्र हा गड जो आहे ढासळलेला आहे. इथं आंबेडकरी मुवमेंटचा जो आहे एकही नगरसेवक निवडून आला नाही आहे. ही शोकांती आहे. धन्यवाद बोरकर साहेब. नक्कीच वेळ झालेली आहे आणि आता सगळे कार्यकर्ते सुद्धा इथून आता कमी झालेले आहे. जवळपास चित्र क्लिअर झालेलं आहे. चित्र